माझा सख्खा मेवणा माझ्या जीवावर उठला का? कशासाठी केलंस हे सगळं? त्याचं उत्तर आमच्या जवळ आहे मिस्टर चिपळूणकर. हा तुमच्या जीवावर उठला त्याचं कारण आम्हाला हवा असलेला मारेकरी बलराम धारवाडकर उर्फ बल्ल्या तो हाच तुमचा सख्खा मेवणा. साहेब, साहेब, काय झालं? काय झालं साहेब? माझ्या जीवावर उठलेला मारेकरी बघायचा आहे तुला? हा बघ, हा माझा सख्खा मेवणा. नाही नाही नाही, अहो काहीतरी गफलत होतंय. काही गफलत नाही कृष्णे, मीच तो. माझा भाऊ माझ्या सौभाग्यावर उठला का? कशासाठी? कशासाठी? माझ्या रहस्याचा एकमेव साक्षीदार तुझा नवरा अनिल होता. त्याला जिवंत ठेवणं माझ्या दृष्टीने धोक्याचं होतं, कारण आज न उद्या त्यानं मला नक्कीच ओळखलं असतं. आमच्या धंद्यात अशी रिस्क घेऊन चालत नाही कृष्णे. आज आपला टाइम खराब होता कमिशनर, नाही तर बाप जन्मात तुमच्या हाती लागलो नसतो. वेळ तर खराब होतीच. 3 साक्षीदार मेले तेव्हा आमची आणि आज तुझी. तुझी पहिली घोडचूक म्हणजे टेलिफोनवरचा तुझा वास्तववादी अभिनय. तो फोन आम्ही टॅप केला होता. नंतर माझ्या लक्षात आली ती तुझी फोन करण्याची विशिष्ट पद्धत. डाव्या हातानं तुझ्या हातावरचं गोंधण, तुझ्या त्या ड्रगच्या सिगरेटचा उग्र वास जो धारवाडलाच माझ्या नाकात घुसला होता. हे सगळं लक्षात आल्यानंतर माझी 100% खात्री पटली की तो तूच आहेस, तूच. ज्यावेळी तू बंगल्याच्या बाहेर अस्तित्वात नसलेला खुनी पायपावरून चढून आत येतो अशी दिशाभूल करणारी नाटकं करत होतास, त्यावेळी इथं आत आम्ही आमच्या नाटकाची तयारी करत होतो. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू असं का केलं दादा? अरे
काय कमी होतं म्हणून तो हा मार्ग पत्करला? हा मार्ग मी स्वखुशीनं पत्करला नाही कृष्णे. आपल्या आई बाबा वारल्यानंतर अण्णांनी आपल्या दोघांच्याही आयुष्याला चांगली सुरुवात करून दिली. माझा धंदाही चांगला चालला होता. आणि मग मला ड्रग्सचं व्यसन लागलं. आणि ते व्यसन इतकं पराकोटीला गेलं की ड्रग्ज मिळवण्यासाठी मी कुठच्याही थराला जाऊ शकत होतो. त्याच दरम्यान मला माझा बॉस भेटला आणि त्याने जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर मी नकळतच चालत राहिलो. एक दिवस माल पोचवताना आमच्यातल्याच एका माणसाला मी ठार मारलं आणि माझ्या बॉसनं बक्षीस म्हणून मला भली मोठी रक्कम दिली. बस माझी लाईन मला खुली झाली. एक माणूस मारला की साली वर्षभराची कमाई एका दिवसात. अरे तू माणूस आहेस की सैतान? आय एम सॉरी मिसेस चिपळूणकर. ड्रगच्या नादी लागलेला माणूस माणूस राहत नाही. त्याला आई बाप बहीण भाऊ ही सगळी नाती तुच्छ वाटू लागतात. अंमली पदार्थांचं व्यसन म्हणजे हिंस्त्र श्वापदाची गुहा आहे. तिथे फक्त जाणाऱ्या पावलांच्या खुणा दिसतात, येणाऱ्या पावलांच्या नाहीत. बलराम, आमच्या 3 साक्षीदारांचे खून केल्याबद्दल आणि मिस्टर अनिल चिपळूणकरांच्या खुनाच्या प्रयत्नाबद्दल मी तुला अटक करत आहे. कॉन्स्टेबल, अरेस्ट हिम. रिव्हॉल्वर. मिस्टर चिपळूणकर, उद्या सकाळी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर जबानी द्या. घेऊन चल त्याला. सावकाश चल. हो, हो. हे बघ, आपण पोलीस स्टेशन वरून सरळ मार्केट मध्ये जाऊ. हो. हा? तिकडं तुला तुझ्या दुडक्या चालीनं काय खरेदी करायची असेल ती कर. हा? नंतर आपण सरळ जेवायला जाऊ मस्तपैकी कुठेतरी. कशी काय वाटली माझी आयडिया? पण तेवढ्यानं कसं होईल? का? तुम्ही मला सॉलिड त्रास दिलं. मी हौदू. काय आणि रे मी तुम्हाला पेनल्टी देणार. काय? आओ, आपण परत हनीमूनला जायचं, पण कामाचा एक एक कागद न घेता. अगं आई ग, काय झालं? तोपर्यंत आपण थांबायचं. चला चावड. तुझं हे असं आहे ना गं? नाही मी काय पाहिलं नाही, काय ऐकलं सुद्धा नाही. कृष्णाताई आलं हे कानडी रत्न आलं. बंद्रू बन्नी बन्नी येनद्रू केल्सा इत्ता. अय्या हे कानडी काय बोलता हो तुम्ही? मराठी बोला मराठी. मला चांगलं येते तुमच्या परीस बेस्ट. बापूराव, हौदू कानडी? हो. साहेब तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही समोर बघा. चल ग. जेवण तन्नी. या या. अरे मंडळी निघालात काय? बरं ओळख ठेवा. अहो या घरात आत्ताच कुठे प्रेमांकुर फुलायला लागलाय. त्याला बहर येणार, पालवी फुटणार. नाही वेळोवेळी तुम्हाला प्रगती कळवीनच मी. तोपर्यंत बत्ती बनणे. तुमच्याशी काय कानडीत बोलतोय मी. बरं भेटूया.